जय श्रीराम मित्रांनो, आपल्यासोबत आहेत आज दत्ता MS-28. सो बुलढाणामधून आहेत आणि काल आपलं ते मी राजापूरला गेल्यानंतर आपलं ते इथे भेटले होते. रोडमध्ये जात होते रत्नागिरी साईडला. तर त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की दादा कुठून आहात, आणि त्यांचे एक जे मित्र आहेत MH-45, तर त्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी पहिल्यापासून खूप अगोदरपासून बघतो आणि ते दोघं एकत्र होते गुवाहाटीला त्या साईडला गेल्यानंतर. सो ते दोघं जवळचे मित्र आहेत, तर त्यांचे व्हिडिओ बघत असल्यामुळे मी त्यांना ओळखलं की बाबा या व्यक्तीला मी कुठेतरी पाहिलं. सो त्याच्यानंतर मी त्यांना बोललो की तुम्ही आज इथे स्टे करा. त्यांचा रत्नागिरीमध्ये स्टे होता. तर त्याच्यानंतर त्यांना माझ्या घरी आणलं. रात्री आम्ही जेवलो वगैरे आणि आता सकाळी ते 7 वाजता इथून निघतायत. तर मित्रा दत्ता काय सांगशील? मस्त एक नंबर वाटला आणि भाऊचा स्वभाव एक नंबर, काही टेन्शन नाही. भाऊनं ऑल इंडिया हे बाईक राईड केली आहे, तर त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की बाहेर काय काय अडचणी येतात, काय काय अडचणी नाही येत. म्हणून मेन म्हणजे आणि मी गेले 6 महिने झाले माझी हे संपूर्ण भारत यात्रा करत आहे. आतापर्यंत मी 8,300 काही किलोमीटर सायकल चालवून झाली मी. आणि म्हणजे सायकल आहे, नॉन गिअर सायकल आहे, नॉर्मल सायकल आहे पहिली गोष्ट तर. आणि खूप काही अडचणी येतात, पण अडचणीला सामोरे जाणं हेच मराठी माणसाचं काम असते. कारण की प्रत्येक गोष्टी सोप्या नसतात, त्या सोप्या कराव्या लागतात आणि त्या फक्त सोप्या एकाच गोष्टीमुळे होतात, ती की तुमची जिद्द आहे, बाकी कुठलीही गोष्ट नाही. चला मित्रांनो, असा काहीतरी माझा प्रवास निघतो आता मी रत्नागिरीसाठी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. चल मित्रा, तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि भविष्यात आपण याच्यासोबत एक कन्सेप्ट बनवतोय ट्रॅव्हलरसाठी, ज्याचं नाव आहे माय सफर साथी. सो त्यावेळी मी तुला सांगेन सगळ्या गोष्टी कशा आहेत. सो आपण एकत्र काम करू, ट्रॅव्हलरसाठी करू. ज्यांच्या अडीअडचणी आहेत, ज्यांना प्रवासामध्ये खूप राहण्यासाठी वगैरे व्यवस्था होत नाही, तर अशा लोकांसाठी आपण काम करतोय. तर लवकरच आपला तो कन्सेप्ट स्टार्ट होणार आहे. तर चला, धन्यवाद, थँक्यू.